नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की देवघरामध्ये एक तांब्या पाणी भरून ठेवल्याने काय होते. तर नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले देवघर जेवढे सुंदर असेल तेवढे आपले घर सुंदर दिसते. देवघरामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या वास्तुदोष कमी करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. घरामध्ये आपण बऱ्याच अशा काही गोष्टी करत असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. त्यासाठी आपणास आपल्या देवघरामध्ये अशा काही वस्तू ठेवायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरातील प्रखर वास्तुदोष निघून जाईल व घरामध्ये सुख आणि समृद्धीचे आगमन होईल. अशी एक वस्तू म्हणजे मंगल कलश. तुम्ही कुठेही राहत असाल तरी मंगल कलश हा देवघरामध्ये असायलाच हवा. त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो. त्यामुळे बरीच सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असते. आणखीन एक महत्त्वाची वस्तू म्हणजे पाण्याने भरलेला स्टीलचा तांब्या. एक तांब्या पाण्याने भरून आपल्याला देवघरामध्ये ठेवला तर काय होते, या तांब्याभर पाण्याचं नंतर काय करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. देवघरामध्ये कोणत्या धातूचा तांब्या म्हणजेच कलश ठेवावा? कलशाचे महत्त्व काय? तांब्यामध्ये भरून ठेवलेल्या पाण्याचे काय करायचे? देवघरामध्ये तांब्या म्हणजेच कलश ठेवल्याने काय फायदे होतात? कलश कोणत्या धातूचा असावा? अनेकांना प्रश्न पडतो की देवघरामध्ये कोणत्या धातूचा तांब्या घेऊन त्यामध्ये पाणी भरावे. पाणी भरण्यासाठी कोणत्याही धातूचा तांब्या तुम्ही घेऊ शकता. तांब्या पितळेचा, चांदीचा किंवा स्टीलचा कोणत्याही धातूचा असला तरी चालेल. ते शक्य नसेल तर साधारण बाजारामध्ये मिळणारी वाटी लोटी तुम्ही घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, हे जे पाणी आपण घेणार आहोत ते झाकणाने झाकून ठेवायचे आहे. असे केल्याने काय होणार असा प्रश्न आपल्याला पडतो. तांब्या म्हणजेच कलशाचे महत्त्व. सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आपण रोज सकाळी देवाची पूजा अर्चना करत असतो, स्वामींची पुस्तके वाचन करत असतो. परंतु नकळत आपल्या एखाद्या कृत्यामधून नकारात्मकता येत असते. आपण कितीही प्रयत्न केले तरी घरामध्ये नकारात्मकता ही येतच असते. ही नकारात्मकता शोषून घेण्याचे काम तांब्यातील पाणी करत असते. त्यामुळे आपण नक्कीच देवघरामध्ये तांब्या भरून पाणी ठेवायला हवं. आपल्या घरामध्ये कधी कोणीही येत असतं. आपल्याला माहीत नसतं की कोणाची नजर आपल्या घराविषयी कशी आहे, कोण आपल्या घराविषयी काय विचार करतो. पण आपण जेव्हा तांब्या भरून पाणी ठेवतो ना, त्यावेळी हे पाणी समोरून येणारी नकारात्मक शक्ती खेचून घेत असते, ज्याच्यामुळे आपल्या घराला नजरदोष किंवा बाधा लागत नाही. तांब्यामध्ये भरून ठेवलेल्या पाण्याचे काय करायचे? आता हे पाणी रोज सकाळी बदलायचं का? तर हो, रोज सकाळी देवपूजा करताना नवीन पाणी तांब्यामध्ये भरून घ्यायचे आहे. अभिमंत्रित झालेले जुने पाणी आपल्या घरामध्ये टॉयलेट, बाथरूम वगळता इतरत्र सर्वत्र शिंपडायचे आहे किंवा घरातील इतर व्यक्तींनी त्याचे तीर्थ म्हणून प्राशन करायचे आहे. काही पाणी उरले असेल तर ते झाडांना देखील तुम्ही घालू शकता. रोज सकाळी पूजा करताना देवघर नीटनेटके प्रसन्न ठेवा. पूजा करण्या अगोदर पाण्याचा तांब्या व देवघरातील इतर वस्तू स्वच्छ धुवून घ्या. त्यांना हळद, कुंकू व फुले वाहा, जेणेकरून प्रसन्नता वाढेल. देवघरामध्ये तांब्याचा कलश ठेवल्याने काय फायदे होतात? तर ज्यांनी आपल्या देवघरात या गोष्टींची अजून सुरुवात केली नसेल त्यांनी जरूर करावी, जेणेकरून वास्तुदोष निघून जातील. भांडणं, चिडचिड, नजरबाधा यांपासून आपल्या घराची मुक्तता होईल. या नकारात्मक गोष्टींपासून घराचे संरक्षण होईल. एकंदर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊन प्रसन्नता वाढेल. सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल. घरामध्ये कधीही धनाची कमी पडणार नाही. सर्व आर्थिक समस्या दूर होतील. घरामध्ये सुख व समृद्धीचे आगमन होईल. सुख व समृद्धीचे आगमन झाल्याने आपले मन एकदम प्रसन्न राहील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास अखंड राहील. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा.